गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण फोटो पिरियडिझम हे पॉइंट बघितले होते. फोटो मीन्स लाईट अँड पिरियड मीन्स टाइम लिमिट. मग सूर्यप्रकाशाचा जो कालावधी आहे तर त्याच्यावर आधारित हा पॉइंट आहे. मग हे जे काही फोटो पिरियडिझम ही जी काही टर्म आहे तर ही इन्फ्लुएन्स ऑफ लाईट याच्यावर डिपेंड्स असते आणि याच्यामध्ये 3 फॅक्टर इन्क्लूड होत असतात: क्वालिटी, इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ लाईट. त्यानंतर आपण यामध्ये इन्क्लूड होणारे 3 कॅटेगरी बघितल्या होत्या. प्लांट्स वेअर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ फोटो पिरियड रिस्पॉन्स. These are 3 types: short day plants, HDP, long day plants, LDP, and day neutral plants. In short day plants, we see these plants usually flower during winter and late summer, when day length is shorter than the critical photo period. While long day plant LDP, that is in that plant that flower during summer are called long day plant. नंतर आपण यांचे एक्झाम्पल सुद्धा बघितले होते की शॉर्ट डे प्लांटचं एक्झाम्पल होतं क्रायसॅन्थेमम, सोयाबीन, ॲस्टर, टोबॅको. तर लॉंग डे प्लांट ज्या समर रिजन मध्ये येतात तर त्या म्हणजे कॅबेज, स्पिनॅच, व्हीट, पॉपी, पी, रेडिश, शुगर बीट या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डे न्यूट्रल प्लांट, DNP, also called as indeterminate plant, also called as photo neutral plants. मग या ज्या काही प्लांट्स होत्या तर यांच्यावर प्रकाशाचा कोणताही परिणाम होत नाही अशा या प्लांट्स असतात, निष्क्रिय असतात, म्हणून डे न्यूट्रल प्लांट म्हटलं जातं. दिस प्लांट फ्लावर थ्रू आउट द इयर राऊंड इंडिपेंडंट ऑफ ड्युरेशन ऑफ लाईट. याचे एक्झाम्पल आपण काकडी, टोमॅटो, कॉटन, सनफ्लावर, मेज या पद्धतीने बघितले होते. त्याच्यानंतर आपण फायटोक्रोम हा अतिशय महत्वाचा टॉपिक बघितला होता की ज्यामध्ये कशाशी रिलेटेड होता हा, तर फायटोक्रोम जे आहे तर हा फोटो रिव्हर्सिबल प्रोटीन्स असणारा एक महत्वाचा फॅक्टर आहे की जो काय कंटेन करतो, पिगमेंट, ज्याला आपण फायटोक्रोम म्हणत असतो. आणि याच्यामध्ये महत्वाच्या इंटरचेंजेबल 2 फॉर्म तयार होतात ज्या पानामध्ये असतात, PFR आणि PR. PFR म्हणजे फायटोक्रोम फार रेड आणि PR म्हणजे फायटोक्रोम रेड. या इंटरचेंजेबल फॉर्म असतात हे. आणि याचा फार रेड हा बायोलॉजिकल ऍक्टिव्ह फॉर्म असतो. त्याचे एक्झाम्पल आपण बघितले होते. त्याच्यानंतर आता आपल्याला अजून एक पॉइंट बघितला होता आपण, फोटोमॉर्फोजेनेसिस. मग फोटोमॉर्फोजेनेसिस यामध्ये आपण काय बघितलं होतं, तर जो काही मॉर्फोजेनेसिस हा फॅक्टर आहे याला कंट्रोल केलं जातं कशाच्या साह्याने, लाईट आणि फायटोक्रोम जो प्रोटीनेशियस पिगमेंट आहे त्याच्या साह्याने. त्याला फोटोमॉर्फोजेनेसिस असं म्हणतात. त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचंय, व्हर्नलायझेशन. Vernalization, this term also called as yarovization, also called as chilling treatment, also called as cold treatment. अतिशय महत्वाची टर्म आहे, शॉर्ट नोट साठी विचारलं जातं. द डेफिनेशन इज दॅट द चिलिंग ट्रीटमेंट ऑफ जर्मिनेटिंग सीड्स or seedling to promote early flowering in plants is called vernalization. जी काही चिलिंग ट्रीटमेंट आहे म्हणजे शीतकरण प्रभाव जो काही आहे, अतिशय शीत थंड जो काही प्रभाव आहे हा जर्मिनेटिंग सीड जे आहे म्हणजे अंकुरित होणारं जे काही बियाणं आहे तर यांना काय केलं जातं, प्रोमोट केलं जातं, ऍक्सलरेट केलं जातं. कशासाठी, अर्ली फ्लावरिंग इन प्लांट. म्हणजेच वेळेच्या अगोदरच बहार येण्यासाठी, फुलं येण्यासाठी त्या प्लांटमध्ये ही टर्म वापरली जाते, तिला म्हटलं जातं व्हर्नलायझेशन ऑर चिलिंग ट्रीटमेंट. मग ही जी काही ट्रीटमेंट आहे तर ही कोणत्या कालावधीमध्ये केली जाते किंवा याचं जे टेम्परेचर आहे ते किती असायला हवं, तर जवळपास 1 to 6 डिग्री सेंटीग्रेड. आता येथे चुकीने 1 to 60 झालेलं आहे,
तर ऍक्च्युली तो डिग्रीचा सिम्बॉल आहे. 1 to 6 डिग्री सेंटीग्रेड असं आहे ते. मग 1 to 6 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 to 1.5 month ड्युरेशन अँड इफेक्टिव्ह ॲट सीड स्टेज इन ॲन्युअल प्लांट. ज्या वार्षिक वनस्पती आहे म्हणजेच काय, त्यांचं जे उत्पन्न आहे ते एका वर्षामध्ये कंप्लीट होतं. 3 प्रकारच्या प्लांट्स असतात ना, ॲन्युअल प्लांट, बायन्युअल प्लांट आणि पेरेनियल प्लांट. मग ॲन्युअल म्हणजे वार्षिक, बायनियल म्हणजे द्विवार्षिक, म्हणजे 2 वर्षांमध्ये उत्पन्न येतं. आणि पेरेनियल म्हणजे काय, तर वर्षानुवर्षे, ज्याला आपण बहुवार्षिक म्हणतो. मग ॲन्युअल प्लांट म्हणजे एका वर्षामध्ये पूर्णपणे त्यांचं उत्पन्न निघतं अशा प्लांट जे आहे त्यांच्यासाठी 1 to 6 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर, हे 1 to 1.5 म्हणजे 1 ते 1.5 महिना एवढा कालावधी हा त्या सीड जे बियाणं आहे त्याच्यावर परिणाम करणारा असतो. The site of vernalization is believed to be shoot apical meristem. ऍक्च्युली ही जी ट्रीटमेंट आहे ती पर्टिक्युलर कोणत्या रिजनवर केली जाते, तर शूट अपायकल मेरिस्टेम हा पर्टिक्युलर जो काही रिजन आहे तर या भागावर ही व्हर्नलायझेशन ची ट्रीटमेंट केली जाते. द नेक्स्ट पॉइंट इज व्हर्नॅलिन. याच्याबद्दल बघणार आहोत आपण. Vernalization stimulus is also a chemical stimulus named as a vernalin. मग ही जी काही प्रोसेस आहे व्हर्नलायझेशन, तर याच्यामध्ये एक जो काही रासायनिक चेतना देणारा जो पदार्थ आहे त्याचं नाव आहे व्हर्नॅलिन. दिस कॅन बी ट्रान्सफर थ्रू ग्राफ्टिंग. आणि हा जो काही केमिकल स्टिम्युलस आहे हा कसा ट्रान्सपोर्ट केला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो, तर ग्राफ्टिंग या प्रोसेसने तो ट्रान्सफर केला जातो. हे मेल्चर 1939 याने शोधून काढलं. त्याच्यानंतर डी व्हर्नलायझेशन. मग डी व्हर्नलायझेशन हे जे काही आहे तर याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की अगोदरचा जो टॉपिक बघितला आपण व्हर्नलायझेशन, तर यामध्ये जो चिलिंग इफेक्ट दिला जातो पर्टिक्युलर शूट अपायकल मेरिस्टेम, तर त्याच्या विरुद्ध डिव्हर्नलायझेशन म्हणजे काय, रिव्हर्स इफेक्ट असेल हा. मग तेच आपल्याला बघायचं आहे डेफिनेशनच्या स्वरूपात. द रिव्हर्सल इफेक्ट ऑफ व्हर्नलायझेशन बाय हाय टेम्परेचर ट्रीटमेंट इज कॉल्ड डिव्हर्नलायझेशन. जी काही प्रोसेस आहे व्हर्नलायझेशनची तर हिला रिव्हर्स बॅक केलं जातं. आणि कसं, तर तेथे आपण बघितलं होतं की चिल्ड टेम्परेचर होतं 1 to 6 डिग्री सेंटीग्रेड एवढंच टेम्परेचर मेंटेन केलं जात होतं. तर याच्यामध्ये काय केलं जाईल, मग हाय टेम्परेचर ट्रीटमेंट दिली जाईल त्या सीडलिंगला. मग म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं डिव्हर्नलायझेशन. अगेन आय रिपीटेड धिस डेफिनेशन. द रिव्हर्सिबल इफेक्ट or the reversal effect of vernalization by high temperature treatment is called devernalization. मग या प्रोसेसचे काय ॲडव्हांटेजेस आहे, फायदे काय आहे. द फर्स्ट वन इज क्रॉप कॅन बी प्रोड्यूस अर्लियर. ज्या काही वनस्पतींची जे रोपं असतात, क्रॉप्स सजातीय रोपं असतील किंवा विजातीय रोपं असतील, तर हे क्रॉप्स काय केले जातात, वेळेच्या अगोदर यांची निर्मिती केली जाते. द सेकंड वन इज क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड इन रिजन व्हेअर दे डू नॉट ग्रो नॅचरली. नंतर हे जे काही रोपं असतात हे काय केले जातात, कल्टिव्हेट केले जातात, यांची लागवड केली जाते अशा ठिकाणी की जेथे ते नैसर्गिक दृष्ट्या उगवू शकत नाही. म्हणजे इतका फायदा आहे. अशी जागा असते, बऱ्याच वेळेस नापीक जमीन असते की जेथे विशिष्ट प्रकारचं उत्पादन त्या पिकांचं घेता येत नाही. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, तर दुसऱ्या ठिकाणी जे काही रोपं आहे ते कल्टिव्हेट केले जातात, उगवले जातात. जसं नर्सरी असते त्यांच्यामध्ये रोपांची लागवड केली जाते आणि रोपं तयार झाली की ती रोपं डायरेक्टली काय केलं जातं, त्या विशिष्ट जागेवर लावली जातात की जेथे ते नॅचरली उगवू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने उत्पन्न घेतलं जातं.
त्याच्यानंतर आपल्याला जे काही पुढचे सेपरेट टॉपिक म्हणजेच आपलं जे चॅप्टर आहे ते 2 भागांमध्ये विभागलं गेलं आहे. ते म्हणजे काय, तर प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. मग आतापर्यंतचे जे टॉपिक बघितले आपण, हे सगळे कशामध्ये इन्क्लूड होते, प्लांट ग्रोथ या सेक्शन मध्ये होते. आता या चॅप्टरचा जो काही सेकंड पार्ट आहे तर तो म्हणजे मिनरल न्यूट्रिशन. हा टोटली डिफरंट पार्ट आहे. चॅप्टर एकच, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, परंतु हा आपण अगोदरचं सेक्शन बघितलं प्लांट ग्रोथ. मग एकदा या प्लांट ग्रोथ टॉपिक मध्ये आतापर्यंत काय झालेलं आहे ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करणार आहोत. प्लांट ग्रोथ मध्ये आपण सगळ्यात अगोदर प्लांट ग्रोथ याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह या ग्रोथचं जे काही डिफरन्सिएशन आहे ते बघितलं होतं. त्याच्यानंतर फेजेस ऑफ ग्रोथ बघितल्या होत्या आपण. फेजेस ऑफ ग्रोथ मध्ये फेज ऑफ सेल डिव्हिजन ऑल्सो कॉल्ड ॲज फॉर्मेशन. सेकंड फेज बघितली होती फेज ऑफ सेल एनलार्जमेंट ऑल्सो कॉल्ड ॲज इलॉंगेशन. त्याच्यानंतर फेज ऑफ सेल मॅच्युरेशन ऑल्सो कॉल्ड ॲज डिफरन्सिएशन. त्यानंतर कंडिशन फॉर ग्रोथ हा टॉपिक बघितला होता आणि याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर जे आहे ते बघितले होते. वॉटर, सप्लाय ऑफ न्यूट्रियंट, टेम्परेचर, ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजन रेशो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, लाईट अँड ग्रोथ हार्मोन, हे सगळे बघितले होते आपण. त्याच्यानंतर आपण ग्रोथ रेट आणि टाइप्स ऑफ ग्रोथ बघितल्या होत्या. मग याच्यामध्ये आपण रिलेटिव्ह ग्रोथ आणि ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट हे बघितले होते. मग टाइप्स ऑफ ग्रोथ 2 प्रकारच्या होत्या, अरिथमॅटिक आणि जिओमेट्रिक ग्रोथ. त्यानंतर ग्रोथ कर्व बघितल्या होत्या, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व, सिग्मॉइड ग्रोथ कर्व. मग आपण डिफरन्सिएशन, डिडिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन या टर्म्स बघितल्या होत्या. त्यानंतर डेव्हलपमेंट आणि फ्लो चार्ट ऑफ डेव्हलपमेंट. प्लॅस्टिसिटी म्हणजे पानांचा आकार आपण वेगवेगळा बघितला होता धन्याचं. लक्षात आलं असेल तुम्हाला की बाल्यावस्थेत धन्याचं जे पान असतं ते वेगळं असतं आणि मोठं झालेलं प्लांट आहे त्याच्या पानाचा आकार वेगळा असतो. तसंच हॅबिटॅटनुसार सुद्धा पानांचा आकार बदलतो. हे हेटेरोफायली या टॉपिक मध्ये बघितलं होतं. मग आपला टॉपिक होता ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन मध्ये आपण बघितलं होतं ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन ग्रोथ प्रोमोटर होते. तर इथिलीन, ॲब्सिसिक ऍसिड हे ग्रोथ इनहिबिटर हार्मोन होते. त्यांचे फिजिओलॉजिकल इफेक्ट, ऍप्लिकेशन हे सर्व आपण बघितलं होतं. आणि फोटोपिरिओडिझम हा टॉपिक बघितला होता की जो क्वालिटी, इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ लाईटवर डिपेंड असतो आणि त्याच्यामध्ये शॉर्ट डे प्लांट्स, लॉंग डे प्लांट्स, डे न्यूट्रल प्लांट्स यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर आपण फायटोक्रोम हे प्रोटीनेशियस पिगमेंट बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर आपण फोटोमॉर्फोजेनेसिस जो लाईट आणि फायटोक्रोम याद्वारे कंट्रोल करत असतो मॉर्फोजेनेसिस हे बघितलं होतं. व्हर्नलायझेशन म्हणजे चिलिंग इफेक्ट आणि डिव्हर्नलायझेशन आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस, हे सर्व जे काही पॉइंट्स होते हे कशात होते, प्लांट ग्रोथ मध्ये. आणि मिनरल न्यूट्रिशन हा जो टॉपिक आहे सेपरेट म्हणजेच एंड पार्ट आपल्या चॅप्टरचा, तो आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे. इथपर्यंत व्यवस्थित सगळे पॉइंट्स अभ्यासायचे. छोटे छोटे पॉइंट्स आहे, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवले आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचा आणि चांगल्या प्रकारे या नोट्स लिहून काढायच्या आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. त्या दृष्टीने तुमचं उद्दिष्ट हे आतापासूनच ठरलं पाहिजे. धन्यवाद.